का ग? का आलं? काही नाही, गेली शन्या. आणि हा गुरु कुणास ठाऊक, गेले असतील तिच्या मागे मागे. बरं आता सांग, चॅलेंज तर तू जिंकलीस, आता काय करणार? रेवती तू थांब, सांग ना. चॅलेंज जिंकल्यानंतर तू गुरुनाथला डिवोर्स देणार नाहीस असं ठरलं होतं ना? तो अजूनही शनायाच्या मागे आहे हे माहित असताना सुद्धा तू गुरुनाथला डिवोर्स देणार नाहीस, हो ना? रेवती, मी यांना डिवोर्स देणार हे नक्की आहे आणि यात बदल होणार नाही. मग जर ते आधीच ठरलेलं होतं तर कशासाठी हा सगळा अट्टाहास? हा तुला अट्टाहास वाटतोय? वहिनी आम्हाला कळलं तुम्ही असं का केलं. तुम्ही एक प्रयत्न करून पाहिला. हो ना, अगं राधिकानं एक काय अनेक प्रयत्न केलेत. हो, पण गुरुनाथचं तेच चालू आहे. इतकं सगळं होऊन सुद्धा, कळून सुद्धा तो त्या शन्याच्या प्रेमात आकंठ बुडालेला आहे. हा, आता शन्या किती स्वार्थी आहे हेच तर त्याला गुरुला दाखवून द्यायचं होतं ना, म्हणूनच तर तिने आणलं की नाही शन्याला इथं. आणि तसं ठरलेलं होतं ना, शनायाला स्थळो की पोळो करून सोडायचं म्हणून. तेच ना रेवती, मी शन्याला इथे का आणलं हे सगळ्यांनाच माहितीये. परत त्याच विषयावरती बोलण्यात काही पॉइंट आहे का? अगं तेच तर म्हणते ना मी. जर तुला माहितीये की दगडावर डोकं आपटून काहीही होणार नाही तर कशाला शनायाला 2 महिन्यांचं चॅलेंज दिलंस? कशाला तिला स्वतःच्या घरात आणून ठेवून स्वतःला त्रास करून घेतलास तू? कारण मला यांना हे दाखवून द्यायचं होतं की शन्याचं तुमच्यावरती नाही, तुमच्या पैशावरती प्रेम आहे. तो माणूस तुझा काडी इतकाही विचार करत नाहीस आणि तू त्याचा इतका विचार करतेस. अगं तुम्ही दोघी भांडू नका ना. नानी, भांडत नाहीये मी. मला काय वाटतं रेवती, आत्ता या विषयावर नको ना बोलायला. अगं राधिकाला किती मनस्ताप झालाय, नंतर बोलूयात ना. नंतर कधी बोलायचं? तिने गुरुनाथला आणखीन सूट दिल्यावर? मगाशी ऐकलत ना तो काय बोलला? हिच्या माथी मारायचा प्रयत्न केला की सगळे प्रॉब्लेम्स हिच्यामुळे झाले. इतका राग आला होता मला त्याचा. एक मिनिट, मी का म्हणत आहे, आता शनया निघून गेली का नाही, बस तर संपला ना विषय का? आई तुम्ही तरी असं बोलू नका. राधिका, तुला खरंच असं वाटलं होतं ना की गुरुनाथला जाणीव करून द्यायची गरज होती की शनाया त्याच्याशी कशी वागते? मला तर असं वाटतं खरी गरज तुला होती, सत्य परिस्थिती जाणून घ्यायची. रेवती बास आता पुरे. का बास? कळू दे ना तिलाही तिचं चुकतंय ते. कशाला त्या गुरुनाथच्या मागे एखाद्या लहान मुलाला धडा शिकवल्यासारखं जायचं? जाऊ दे त्याला त्याच्या मार्गाने, वेळ आली की कळेल त्याचं त्याला. पण उशीर होण्यापेक्षा आधी कळलं तर काय वाईट आहे? आधी कळून काय झालं? काय केलं त्या शनायानी? 2 महिन्याचं टार्गेट देऊन गुरुनी काय केलं सांग बरं? हे बघ, आता कोणी कसं वागावं हे मी कसं सांगणार? तेच म्हणतोय मी. तू शांत बस ना जरा रेवती. तू मध्ये बोलूच नको. रेवती, नको का कचकच करूस. शांत राहा ना जरा, आणि तिलाही शांत राहू दे. काकू, मी आता माझ्या परीने प्रयत्न केलेत ना. होय बाळा, समजतंय आम्हाला हे सगळं. हे राधिका, तू खूप प्रयत्न केलेस, त्या प्रयत्नामुळे तू कुठेच कसूर केली नाहीयेस. पण आमचं पोट्ट असं बडगं निघाल तर कोण का करणार सांगा बरं? बस आता शनया गेली ना, झालं. या सगळ्यातून काय मिळालं शेवटी आई? ते सगळं जाऊ. आता तू मला सांग, तू काय ठरवलीस? काय निर्णय आहे तुझा? मी काय निर्णय घेणार आहे? आता निर्णय तर यांना घ्यायचा आहे. मम्मा, तू सांगितलंस तसं एक्झॅक्टली केलं मी. तिकडे गेले, माझं सगळं सामान बॅगेत भरलं, माझे कॉस्मेटिक्स भरले आणि गॅरीला सांगून आले की हे बघ, यापुढे मी इथे येणार नाहीये आणि मी तुला कधीच भेटणार नाही. गुड, एकदम करेक्ट केलंस. पण मम्मा, मला थोडं बॅड पण वाटत होत. म्हणजे मी गॅरीला माफ वगैरे करणार आहे अशातला काही सीन नाही. मग पण तो ज्या पद्धतीने माझ्या मागे सॉरी सॉरी आणि प्लीज प्लीज म्हणत होता, मला थोडंसं वाईट वाटलं. कम ऑन शनू बेबी, लीव इट ना नाव. आता हे बघ, पुढे काय करायचं तुला माहितीये ना.
गॅरीला विसरून जायचंय. ए इडियट, काय विसरून जायचं? मग इतके दिवस त्याच्या मागे वाया कशाला घालवलेस? मम्मा यार तुझा प्रॉब्लेम काय? एकदा म्हणते त्याला सांग की मी भेटणार नाही, आता म्हणते त्याला विसरायचं पण नाही. नक्की प्लॅन काय आहे? शनू बेबी, त्याला पॉलिटिक्स म्हणतात, पॉलिटिक्स. काय? अगं तू फक्त मी सांगते ते कर ग, मग बघ तुझा कसा फायदा होतो ते. फाईन, आता तू एकटीच उरलीस. हू आय ट्रस्ट. नाही शनू बेबी. मम्मा मग मी आता काय करू? मला सांग शनू बेबी, गॅरीने तुला जितके काही गिफ्ट दिलेत ते आहेत का ग सगळे? सगळे नाही आहेत पण मोस्टली असतील. गुड. पण मी त्याचं करू काय? त्या गिफ्ट बरोबर एक सॅड लेटर पाठवते, एकदम फिल्मी स्टाईल, आणि ते पाठवून गॅरीला. असं काही करू नकोस. तू फक्त ते गिफ्ट आहेत ना ते रिटर्न कर सगळे. मम्मा त्यातलं जे ते मंगळसूत्र आहे ते पण एक गिफ्ट आहे ना, तेवढं फक्त मी ठेव प्लीज. शनू बेबी, तुला अक्कल कधी येणार ग? कशाला ठेवतेस? ते मंगळसूत्र ठेवलंस तर गॅरीला सिरियसनेस कसा कळेल की तू त्याला सोडलंस? ओके फाईन. मम्मी तुला काय गरज होती राधिका वहिनींना असं बोलायची? काय चुकीचं बोलले रे मी? स्पष्ट बोललं की सगळ्यांनाच त्रास होतो. मी खरं तेच बोलले. अगं पण खरं बोलायचं म्हणून कुणाला तरी हिणवायचं असं नाही होत रेवती. अरे शांत व्हा तुम्ही दोघं जरा. काय चुकीचं बोलले मी काकू? रेवती, अगं राधिकाला वाईट वाटलं असेल. मग वाटू दे तिला वाईट. उगीच सिंपती द्यायची वेळ नव्हती ही. बघा, म्हणजे हिला कधी असं वाटतच नाही की आपण काहीतरी चुकलोय. काय चुकले रे मी? नाही पण तुम्ही सगळ्यांनी ठरवलंच आहे ना की मी वाईट आहे मी. अगं सगळ्यांचं कशाला बोलतेस रेवती? मी तुझ्याशी बोलतोय, सगळं कशाला जनरलाइज करायचंय? बरं ठीक आहे, मग तू सांग मला. हा बोल. तुला काय वाटतं राधिका तिच्या आयुष्यात जे काही करते ते योग्य आहे? तुला असं म्हणायचंय की तिने जे काही करून ठेवले ते बरोबर आहे? आज काय झालं? आज तीच म्हणाली ना की ती डिवोर्स देणार आहे. मग कशासाठी 2 महिन्यांचं हे सगळं नाटक होतं? नाटक? अगं नाटक नाहीये हे. नाटक तुझ्यासाठी असेल पण त्यांच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होता तो. आणि तुला 1000 वेळा सांगितलंय, प्रत्येक वेळेस असा प्रॅक्टिकली टोकाचा विचार करून नाही होत. इमोशन्स असतात रेवती. कोणासाठी? ज्या नवऱ्याने तिच्याकडे पाठ फिरवली त्याचा एवढा विचार करायचा? त्याच्यासाठी कशाला आटापिटा? आटापिटा नाहीये रेवती. मी आत्ताच तुला सांगितलं की त्यांचा एक प्रामाणिक प्रयत्न होता तो. आता तुम्ही म्हणताय गुरुनाथ वाईट वागला म्हणून गुरुनाथला सोडून द्या, पण त्या बाईने प्रेम केलंय ना त्या माणसावर. गुरुनाथ त्यांना सोडून जातोय हा गुरुनाथचा डिसिजन आहे, तो त्यांच्यावर लादला गेलाय. त्या बाईला थोडं सुद्धा वाईट वाटत नसेल याचं? म्हणून कायम त्या माणसाच्याच भल्याचा विचार करत राहायचं तिने? अगं तो राधिका वहिनींचा स्वभाव धर्म आहे. प्रत्येक जण काय रेवती नसतं तडकाफडकी निर्णय घेऊन सोडून द्यायला. ए सुबोध बासा. काय काय चुकीचं बोललो मी? प्रत्येकाला तुझ्यासारखं तोडून बोलायला जमत नाही. म्हणजे तुला काय म्हणायचंय की मला माणसं जोडता येत नाही? अगं सगळं स्वतःला का लावून घेतेय? कारण तू तसं बोलतोयस. अगं बाई, मी तुला समजावून सांगतोय. नाही, तू हे सगळं मुद्दाम करतोयस. झालं म्हणजे तू म्हणशील तेच खरं, तुला वाटेल तेच खरं, ते सगळ्या जगाने मान्य करायचं आणि ते वहिनींनी मान्य करायचं. हो, कारण मी खरं बोलते. काय खरं बोलतेस तू? थांबा. काय चाललंय तुमचं हे? सारखी आपली भांडणं. तिच्या घरात काय कमी चाललंय म्हणून हे तुमच्या घरात चालू केलंय. आणि रेवती, तुझ्या बाबतीत हे सगळं घडून गेलंय ना आधी. महाजनी काका, ओरडू नकोस. ओरडून सत्य बदलणार नाहीये. खरं बोललेलं तुला आवडतं ना, म्हणून मी खरं बोलतोय. कुठेतरी तुझ्या स्वभावात चूक असेल म्हणून तर हे घडतंय ना. एक तर आधीचा संसार मोडला, आताही तेच. काय बोलताय तुम्ही? का लागलं मनाला? पण तू जेव्हा स्पष्ट बोलतेस तेव्हा समोरच्याच्या मनाला लागत नसेल? हे बघ रेवती, स्पष्ट वक्तेपणा असावा, पण दुसऱ्याला तोडून बोलणं नको. मला मान्य आहे तुला राधिकाची काळजी वाटते म्हणून तू हे बोलतेस. याचा अर्थ असा नाही या गोष्टीचं वादात रूपांतर करायचं आणि मी हे आधीच कसं सांगितलं होतं असं म्हणून भांडत राहायचं. सुबोध, तुला किती वेळा सांगितलं की 2 पावलं मागे घेऊन शांतपणे जर विचार केला तर सगळं व्यवस्थित होईल. पण तुम्हाला हे मान्यच नाही. कारण इगो. तुम्हाला तुमच्या नात्यापेक्षा तुमचा इगो महत्वाचा वाटतो. अहो तुम्ही शांत व्हा ना जरा. चला आपण आपल्या घरी जाऊया. काकू नाही, आम्हाला एक क्षणही इथे थांबायचं नाहीये. नको तो अट्टहास करून इथे आलो. अट्टहास? कसला अट्टहास?
तुमचं भांडण सोडवण्याचा अट्टहास. म्हणजे तुमच्यातले वादविवाद मिटावेत, भांडणं मिटावीत म्हणून आम्ही इथे आलो होतो. नाही आता सगळ्यांना खरं ऐकायचंय ना, आपण पण खरं सांगून टाकूया. खोटं कशाला बोलायचं. हे बघ रेवती, तू जेवढी राधिकाची काळजी करतेस ना, तेवढीच राधिकाही तुझी काळजी करते. अगं तिनंच आम्हाला इथे पाठवलं होतं. ते पेस्ट कंट्रोल वगैरे सगळं नाटक होतं. मला वाटलंच होतं राधिका असं काहीतरी करणार. तेव्हाही मला संशय आला होता. हो, या संशयापोटीच तू आमच्या घरी बघायला गेली होतीस हे माहितीये मला. पण हे का केलं, कशासाठी केलं? अगं रेवती, तुमचे वाद विकोपाला जात होते. सुबोधची अवस्था तर बिकट झाली होती. आम्ही इथे आलो तुमच्या दोघांवर लक्ष ठेवायला, तुमच्यातली भांडणं मिटवायला. अगं कुठेतरी वाटत होतं आम्ही आमच्या मुलासाठी, सुनेसाठी काहीतरी करू. पण त्यांनी तशी संधीच येऊ दिली नाही, कारण ते दोघे निघून गेले परदेशात. पण ही संधी राधिकानं आम्हाला दिली तुमच्यासाठी. राधिकाचं म्हणणं होतं, मी भक्त कुटुंबात राहणाऱ्या नवरा बायकोंमध्ये डिवोर्सचं प्रमाण वाढत जाते, कारण नात्यांची बांधिलकीच नसते. घरात कोणी मोठी व्यक्ती नाही त्यांच्यावर लक्ष ठेवायला. त्यांचं चुकलं तर सांगायला, दुखलं तर फुंकर घालायला. म्हणून त्याने सांगितलं होतं, तुम्ही रेवती आणि सुबोधकडे राहायला जा. तुमच्यातली भांडणं वाढत होती, वाद विकोपाला जात होते. हे छोटे छोटे वाद असतात ना, त्यांचीच मोठी भांडणं होतात आणि नाती तुटतात. हे तुमचं नातं तुटू नये एवढीच इच्छा होती ग, म्हणून आलो होतो आम्ही इथे. एकत्र कुटुंब असलं की ही नाती टिकून राहू शकतात, पण आजकालच्या पिढीला हे मान्यच नाही. त्यांना त्यांचं स्वातंत्र्य हवं असतं. आधी दोघं मिळून वेगळे होतात आणि मग एकमेकांपासून वेगळे होतात. जाऊ दे, आपण आपल्या परीने प्रयत्न केला. त्यांना नसेल पटत तर आपण तरी काय करणार. बरोबर आहे तुझं म्हणणं. चला निघूया. आगंतुकपणे तुमच्याकडे आलो, तुमचा पाहुणचार घेतला. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा. तुमच्याशी खोटं बोलून इथे राहायला आलो, तुमच्या कुटुंबात हस्तक्षेप केला, पण हेतू वाईट नव्हता. माफ करा आम्हाला. येतो आम्ही. चला. बेस बेस गुज्जू भाई बेस. मला जाम आवडली तुझी आयडिया. काय सुचतं यार तुला, काय सुचतं यार? आयडिया काय? राधिका समोर दुसऱ्या कुठल्याही विषयावर बोलायचं नाही, कुठलाही विषय काढायचा नाही, हीच आयडिया. अरे वा, एकदम सॉलिड. आनंद, आज फक्त आपण सगळ्यांनी हसायचं. स्पेशली गुरु शनाया हा विषय काढायचाच नाही. ठेवीतच. पण मग हसणार कसं? अरे चला यार. अरे का कान गोष्टी करून राहिला तुम्ही? ते काय नाही, जरा आमचं मेन टू मेन चालू होतं. काय नाही हो, आज काही प्रश्न सोडवायचे तेवढंच ठरलंय, कळेलच तुला. काय कसले प्रश्न सोडवायचे? एक मिनिट, आधी मी हा नाश्त्याचा प्रश्न सोडवतो, बाकीचं मग हे सगळे बघतील. जस्ट बिहेव लाईक मी. पण मुळात प्रश्न असा आहे की गुज्जू भाईच्या एंगेजमेंटचं काय 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 म्हणजे करायचं आहे, कशी करायची आहे तोच प्रश्न आहे. कशी करायची म्हणजे काय? आता सगळं ठरलंय ना. हीच तर गडबड आहे ना. अरे आता अजून काय ठरवायचंय? हो सगळं ठरलंय. हॉल बुक झालाय, अंगठी घेतलीत, कपडे घेतलेत. काय काय राहिलंय काय? तुला हॉल बुक केला, कपडे घेतले की झालं असं वाटतं का? थीमचं काय? थीम नको का ठरवायला? थीम हे काय नवीनच काढलंस तू? अरे हे थीमचं का असते वा? बस आई एक मिनिट, मी सांगतो. म्हणजे कसं असतं,
प्रत्येक एंगेजमेंटमध्ये किंवा लग्नामध्ये एक अशी थीम असते. म्हणजे बघा, सांगा सर. नाही नाही श्रेयस, तू चांगल्या प्रकारे सांगू शकशील, तू सांग जरा. आई, थीम म्हणजे असं बॉलिवूड थीम, म्हणजे नटनट्यांसारखे कपडे घालायचे, किंवा पार्टी थीम असते, किंवा रेट्रो थीम असते. आई या असल्या कसल्या बाकी आमच्या साखरपुड्याला का नाही 50 लोकच होती बरं. हो, पण थीम काय होती त्या लोकांची? खायची थीम बा. आम्हाला एकमेकांकडे पाहायला चोरी होती बरं. म्हणजे आई, तुम्ही बाबांकडे पाहिलं सुद्धा नाही? पाहिलं ना चोरून. मग बाबांनी पण चोरून बघितलं असेल ना. आता तेव्हा पण संत्री असतील. काय तू शशी कपूर सारखे बघत असतील ते. बाबर भाई ताडतं कायच्या काही बोलून आला तू. आमच्याकडे साखरपुड्याला कसं गुरुजी आले, पेढे वाटले, मंत्र काही म्हटलं, झालं. आम्ही एकमेकांना अंगठ्या घातल्या, झालं साखरपुडा. अहो, पेढ्यांचं काय, पेढे भरवले की नाही एकमेकांना? हा बरं श्रेयस, तुम्ही मस्करी करत आहे ना माझी. एक मिनिट. हा विधी करायचा असेल तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे पेढे भरवायचा विधी जर आनंदच्या बाबतीत करायचा असेल तर जेनी तुला एक पेढा भरवून नाही चालणार, अख्खा बॉक्स टाकायला लागेल तोंडात. हो, मग प्रश्नच नाही. 21 पेढ्यांचा नैवेद्य दाखवायला लागेल गणपतीला. श्रेयस, मार खाशील आता, गप्प बस. डायटिंग वर आहे. आणि तू काय ह्याची बाजू घेतेस? लाजली, विषय निघाला की लाजते. अरे पण साखरपुडा ठरल्यापासून फक्त लाजतेच आहे ती. अरे असं नाही ना. अरे पण काय काय अगं, थोडेच दिवस राहिलेत, आता सगळं ठरवायला नको का? कपड्यांचं काय? हो, ती आमची खरेदी झाली आहे. मग तुम्ही दोघंच असणार आहात का हॉलमध्ये? बाकीच्यांचं काय? अरे तसं नाहीये. आता आनंद भाऊजी, मम्मी पप्पांची खरेदी झाली आहे, जेनी मम्मीची खरेदी झाली आहे. हा म्हणजे ऑलमोस्ट. तेच तर विचारतोय. आणि त्यासाठी सगळ्यात आधी थीम फायनल करायला पाहिजे ना, त्यानुसार खरेदी होणार ना. काय थीम? तर मी सांगतो, सगळ्यात बेस्ट सगळ्यांनी कलर थीम ठरवूया. म्हणजे काय, सगळ्यांनी सेम कलरचे कपडे घालायचे. दॅट्स इट. नको रे, ते स्कूलमध्ये आल्यासारखं वाटेल, युनिफॉर्म घातल्यासारखं. ते नको. वेगळी आयडिया. मग काय करणार? नाही, साधी गोष्ट आहे. आनंदकडचे सगळे गुजराती पेहराव करतील आणि जेनीकडचे सुटाबुटा देतील. क्या बात है सर. वास्को दा गामा डिस्कवर्ड इंडिया. सर असंच असेल ना ऑब्विसली. सर, हे पण आता ट्रेडिशनल डे ला आल्यासारखं वाटेल कॉलेजच्या. एक आयडिया म्हणजे तुमचीच आयडिया सर. आयडिया तुमची. हा, फक्त उलटी करूया आपण. म्हणजे आयडिया उलटी करूया रे. म्हणजे तुझ्या घरातले आहेत ना, ते सगळे सुटाबुटा देतील आणि जेनीच्या घरातले सगळे मस्त गुजराती पेहरावा देतील. हा, म्हणजे जरा मॅडनेस येईल त्याच्यात. आमची खरेदी झाली ऑलरेडी. मग तीच एक्सचेंज करा ना. मी काय तिचे कपडे घालू? काय बोलतो? मस्त दिसतील रे तू. काय तू वेडायस का रे? हे जेनी. हाय बाई, मी का करावं बा? मी तर दोन्हीकडून आहे ना. मग तुम्ही बंगाली साडी नेसा ना. बेस्ट, वेगळंच काहीतरी. सर, ही किल्ली यापुढे मी कामाला नाही येऊ शकणार. का काय झालं? सर, आता ड्रायव्हर म्हणून मी काम नाही करू शकत. का काय झालं? अच्छा, त्या दिवशी उदगीरकर साहेबांनी जे काय तुला बोललो त्याचा तुला राग आलाय का? तुला कुठे दुसरीकडे नोकरी मिळाली का? तुला पाहिजे तर पगार वाढून पाहिजे असेल तर तसं सांग, मी तेही करतो. मी नाही सर, तसं काही नाही. ऍक्च्युली उदगीरकर साहेबांचे खरं तर मी आभार मानायला पाहिजेत की त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास टाकला. हा त्यांचा मोठेपणाच झाला. मग एवढं सगळं समजतं तर मग नोकरी कशाला सोडतोस? सर, काय सांगू, मी पूर्वी एका मोठ्या कंपनीत सीईओ होतो आणि त्यामुळे आता ड्रायव्हर म्हणून जॉब नाही जमणार मला. का काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? काय सांगायचं सर, आता दिवस कसे फिरतात हे तर माहितीच आहे तुम्हाला. माझी कंपनी एका मोठ्या कंपनीनं टेक ओव्हर केली आणि म्हणून ड्रायव्हर म्हणून जॉब करावा लागला मला. पण मी आता माझ्या लायकीचं काहीतरी काम शोधणार आहे. अच्छा, आता मला कळलं की उदगीरकर साहेब त्या दिवशी असं का बोलले की ते तुला ओळखत होते. गुरुनाथ, ते एवढा मोठा माणूस सीईओ
पण तुला मी नको नको ते बोललो. खरंच त्याबद्दल सॉरी. अहो नाही सर, तुम्ही काय सॉरी म्हणताय? खरं तर माझंच काही चुकलं असेल तर तुम्ही मला माफ करा. नाही गुरुनाथ, काही हरकत नाही. तुला हवं ते कर. येस सर, तुम्ही विसरणार तर नाही ना मला? नाही गुरुनाथ, तुला नाही विसरू शकत. तुला कधी कुठेही गरज लागली मला हाक मार. माझ्याकडून जमेल तेवढी मी तुला मदत करीन. थँक्यू सर.